वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मजेमध्ये असाल आणि मी खूप मजेमध्ये आहे. आता झालेले आहे सकाळचे 9 वाजले. तुम्ही बघू शकता आमची जिम्मू राणी आमची. गुड मॉर्निंग कर जिम्मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर बिट्टा. गुड मॉर्निंग. सॅड मॉर्निंग. सो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जिमो. गुड मॉर्निंग. आमच्या दिवसची झाली सकाळ. बॉल खेळायला उठतात बरोबर आमच्या हातात असतो बॉल. झोपायच्या वेळेसही असतो बॉल. सो हाय, आली मी आता आंघोळ करून. माझा बहुतेक दिवसापासून ब्लॉग येत नव्हता. असं नाही, काहीतरी एक असं प्रॉब्लेम असतात की आपल्याला ब्लॉगिंग करायला जमत नाही आणि काहीतरी असं सिच्युएशन होऊन जाते घरामध्ये की आपल्याला ब्लॉगिंग करायला आवडत नाही. असं म्हणून थोड्या दिवस मी बंद केलेला होता की जेव्हा माझा मूड होईल तेव्हा मी ब्लॉगिंग करेल असं म्हणून. सो मी आज टाकला आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की लाईफमध्ये ना भरपूर असं काही टेन्शन असतात की जे आपण शेअर करू शकत नाही, सांगू शकत नाही असं म्हणून. पण तरीही मी तुम्हाला सांगते, मला सांगावं असं वाटतं तुम्हाला की मध्यंतरी असं झालं ना की गुड्डूच्या पप्पांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं तब्येत जास्तीच खराब झाली. ते जळगावला काही निमित्तामुळे ते गेलेले होते आणि तिथेच त्यांची तब्येत बिघडली. तिथेच त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि त्यांना असं कळायला लागलं की मला जास्तीच कळ येते, वॉमिटिंग होऊ लागली त्यांना. मग ते स्वतः हॉस्पिटलमध्ये भरती झाले. मग ते गेले तिथे. मग तिथे डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना आहे ना हार्ट अटॅकचे थोडेसे थोडंसं होतं. असं हार्ट अटॅकचं थोडंसं म्हणजे मामूली थोडंसं हे होतं. मग तसं करून ते ॲडमिट झाले आणि मग मी वाटच बघत होती त्यांची की त्यांचा कॉल येत नाही आहे, असं नाही तसं नाही. आणि उशीर होऊन गेला. मी गेलेली होती माझ्या जेठाणींकडे. असं करून मी वाट पाहिली आणि मग मला रात्री 11 वाजेला मला कॉल येत नाही. तेव्हा मी वाट बघते की अजून कॉल का येत नाही असं म्हणून. आणि मी कॉल करते पण ते ना कॉल उचलत नव्हते. मग मला असं वाटलं की बिझी असतील ते. मग मी त्याच्यामुळे त्यांना कॉल केला नाही जास्ती. कसं असं वाटलं ना की आपण परत का डिस्टर्ब करावं असं म्हणून. मग माझ्या जेठला कॉल आला आणि आमचे दादा आणि माझा पुतण्या असं दोन्हीजण गेले. मग ते तिथून रिटर्न झाले. मग तेव्हा जाऊ माझे सांगते की ती कॉल करते पण ते काही कॉल उचलत नाही असं म्हणून. मग आबान ते काही कॉल उचलत नाही असं म्हणून. तेव्हा मग त्यांनी आमच्या दादांनी मला सांगितलं की असं प्रॉब्लेम झालेला आहे असं म्हणून. तर तो काय कॉल म्हणून उचलत नव्हता की निशा घाबरून जाईल असं म्हणून. मग निशा घाबरून जाईल असं म्हणून मग मी ना दुसऱ्या दिवशी सकाळीच गेले आणि मग मला तर म्हणजे आमच्या दादांनी मला सांगितलं की अशी प्रॉब्लेम झालेली असं म्हणून. मला तर म्हणजे रात्रभर झोपच लागलेली आणि असं वाटत होतं मी केव्हा त्यांच्याशी बोलेन. आणि मला म्हणजे पायाखालची जमीनच सरकली माझी जेव्हा मला कळालं. दुसऱ्या दिवशी मी गेली. मला तर म्हणजे त्यांना असं बघून असं वाटत होतं की ICUमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं होतं आणि त्यांना ते कपड्यांवर मी कधीच त्यांना असं पाहिलेलं नाही आहे. ते कधी ॲडमिटही झालेले नाही आहे आणि त्यांना एक आहे की सलाईन लागते वगैरे असं म्हणून. पण तितकं पुरतं सलाईनी लागले ना लगेच ते जाऊन ना लगेच उभं राहायचं त्यांचं. ते कधी असं दाखवत नाही का मी आजारी आहे असं म्हणून. पण त्यांना तसं त्या अवस्थेमध्ये बघून ना मला म्हणजे इतकं वाईट असं म्हणजे ती माझी फिलिंग्सच वेगळी होती. मी तुम्हाला ते सांगून नाही शकत.
आणि मग तेव्हा असं वाटलं मला, म्हणजे रात्रभर झोप नाही, मला त्याच्यामध्ये विचार येत होते की आज त्यांचं कमी जास्ती काही झालं असतं तर माझं काय झालं असतं, माझ्या मुलांचं काय झालं असं सतत कंटिन्यू विचार तो माझ्या डोक्यामध्ये. आणि असं असतं ना बघा, कोणी कोणाचं नसतं. आणि शेवट त्यावेळेस आहे ना मला म्हणजे इतकं फेल वाटत होतं की माझं म्हणजे काहीच नाही आहे, मला काहीच एकदम ब्लँक, माझं माइंड एकदम ब्लँक होऊन गेलं होतं, काही सुधरत नव्हतं मला. आणि मग त्यांना पाहताच बरोबर मला तर इतकं ढसाढसा, म्हणजे पहिले तर मला रडूच नाही आलं, किती वेळ तर मला कळालंच नाही का मी काय करू. मी त्यांना एकसारखी पाहत राहिले आणि मग मला म्हणजे इतके असं म्हणतात ना इंडिकेटर लागून जातं एक असं, मला असे विचार येत होते आज यांचं काही असं नको व्हायला. कारण की ना म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपल्या नवऱ्याशिवाय काही दुसरं नसतं, त्यांच्याशिवाय काही दुसरं नसतं आपल्याला, कोणी कोणाचं नसतं. कोणी असू द्या तुम्ही, आपल्या मुलांना एक बाप पाहिजे. आणि मला तसं वाटायचं की कसं होईल, माझं काय होईल आता, यांना असं इकडून कसं सांभाळायचं, काय सांभाळायचं. मला तर इतकं म्हणजे इतके विचार येत होते. आणि मग मला तर इतकं रडू आलं, मी म्हणजे ना रडू पण नाही शकत होते. एक असं असतं ना की पहिलेच काय रडते असं, सर्व म्हणता पहिले रडायचं नाही, मग गुरुहाळासारखं असतं. पण ती आपली फिलिंग्स आहे ना कोणाला ती समजत नाही. काही रडते, काहीला रडू कशामुळे येतं आहे असं म्हणून. माझ्या मुली खूप समजदार आहेत आणि माझ्या मुली सतत मला मम्मी रडायचं नाही आणि पप्पासमोर अजिबात रडायचं नाही, की जेणेकरून पप्पाला असं लोनली नको फील व्हायला की हे मला असं झालं म्हणून रडता असं म्हणून. तर असं सर्व होतं, त्याच्यामुळे माझा ब्लॉगिंग येत नव्हते आणि ब्लॉगिंग करत नव्हते मी. आणि आता थोडंसं व्यवस्थित चालायला लागलं. आणि आम्ही मागे गेलो दवाखान्यामध्ये, दोन्ही मागे आमचा ॲक्सिडेंट झाला, दोन्ही पडलो, म्हणजे खूप काही असं सर्व झालं माझ्या लाईफमध्ये. असं सर्व चालू होतं की आता थोडंसं कुठंतरी बरं आहे, आता ठीक आहे, ओके, मग आता चालू करू ब्लॉग असं विचार आला मनामध्ये. तसं काही नाही, सर्व ठीक आहे. आणि माझे फॅमिली मेंबर्स पण सर्व चांगले आहेत, माहेरचे चांगले, सासरचे चांगले, सर्वच चांगलं आहे. पण एक जे असतं की नवऱ्याशिवाय आपलं काही नसतं, एक असंच होतं की असं मनामध्ये असं होतं, ब्लँक होऊन जातं कुठेतरी. असं वाटतं की ह्यांना असं झालं असं म्हणून ना थोडंसं मग मला असं वाटतं की माझ्या तर पूर्ण दुनिया म्हणजे उजळूनच गेली, काहीच नाही आहे असं म्हणून ना. तसं सर्व मला असं फील होत होतं. जे मला तुम्हाला शेअर करायचं होतं, सांगायचं होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. बाकी ऑल गुड आहे, व्यवस्थित ते सर्व छान आहे.
इथे करते मी ब्लॉगची एंडिंग. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील. ओके, बाय.